सुस्वागतम. नवनाच्या आजच्या 8व्या दिवशी सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. कृपया पूर्ण शांतता पाळा. आपण फातिमा मातेच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. धर्मग्रामातील सर्व भाविकांचे आणि धर्मग्रामाबाहेरील आलेल्या सर्व भाविकांचे इथे हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण गीत घेऊया. आवे 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 मरिया. आवे 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 मरिया. आवे 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 मरिया. आवे 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 मरिया. आवे मरिया. तुपेची तू सावली अमोशी माऊली. पाप्याच तू पावली अनित्य माऊली. आवे 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 मरिया. आवे 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 मरिया. आवे 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 मरिया. आवे मरिया. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपावर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि दशवित्राचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपावर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि दशवित्राचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला. आणि आत्मामध्ये राहिला. नमो कृपावर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि दशवित्राचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त राज्याच्या ध्येयार्थात आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःखसहनाच्या क्रूसाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजच्या ध्वजवंदनाचा भाग्य लाभलेले आजचे मानकरी श्रीयुत लेस्ली मायकल डिसा आणि त्यांच्या कुटुंबियांना इथे आमंत्रित करीत आहोत. श्रीयुत लेस्ली मायकल डिसा आणि रुपाली डिसा तसेच कुटुंबियांना पदरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात येत आहे. आजचे मानकरी श्री लेस्ली डिसा यांचा थोडक्यात परिचय. आजचे मानकरी श्री लेस्ली मायकल डिसा हे चौक ह्या गाव परिवारातील असून पत्नी व 2 मुली असा त्यांचा परिवार आहे. लेस्ली डिसा यांनी आपले BCom पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ओटिस एलिव्हेटर या कंपनीत 16 वर्ष नोकरी केली आहे. सध्या ते कंपॅनियन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येथे कार्य करीत आहेत. त्यांची पत्नी सौ रुपाली डिसा ॲम्बॅसिडर हायस्कूल येथे शिक्षका म्हणून काम करीत आहेत. त्यांची मोठी मुलगी BSc IT मध्ये शिकत असून लहान मुलगी शालेय शिक्षण पूर्ण करीत आहे. आज श्री लेस्ली डिसा आपला वाढदिवस साजरा करीत आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त फातिमा मातेचा ध्वज फडकविण्याचे भाग्य त्यांना लाभले, त्याबद्दल त्यांचे कुटुंबीय फातिमा मातेला व ईश्वराला धन्यवाद देत आहे. हे संपूर्ण कुटुंब शेजोड पातळीवर व चर्च पातळीवर धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असतात. फातिमा मातेचा वरदहस्त सदैव त्यांच्या कुटुंबावर असावा. त्यांचे वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध व्हावे, त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे. त्यांच्या मुलांवर, कामधंद्यावर फातिमा मातेचा आशीर्वाद असावा. त्यांना सुखी व आनंदी जीवन मिळावे म्हणून आपण त्यांच्यासाठी व आपणा सर्वांसाठी प्रार्थना करूया. आता फातिमा मातेचा ध्वज आशीर्वादित केला जाईल. फादर क्रिस्तोफर यांना विनंती करतो की त्यांनी ध्वज आशीर्वादित करावा आणि त्यानंतर फादर प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थशाली परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने क्रूसावरून स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिली. फातिमा मातेचा वार्षिक सोहळा साजरा करीत असताना तिची मध्यस्थी आम्हाला नितांत लाभली. तिचे श्रद्धानुकरण करण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळले. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या प्रार्थनांची क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोह प्रसंगी पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. कुटुंबियांना विनंती आहे की त्यांनी आता ध्वजाजवळ यायचं आहे. कुटुंबीय ध्वज उंचावतील त्यावेळेला आपण सगळ्यांनी वंदन करायचं आहे. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा.
असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. हतीम मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. हतीम गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राश्चित द्या ग रोज जपा माळा. हतीम गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राश्चित द्या ग रोज जपा माळा. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. हतीम मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. दर्शन आम्ही घेतो तुझे याचुने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. दर्शन आम्ही घेतो तुझे याचुने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. हतीम मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. आजची पवित्र मिस्सा
नवेना हेतुपेटीतील सर्व हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. आजच्या पवित्र मिसासाठी आपण आमंत्रित केलेल्या फादर क्रिस्टोफर वाज यांचे हार्दिक स्वागत. बसून घ्या. फादर क्रिस्टोफर वाज मूळचे गोम्सआळी धर्मग्रामातील असून सध्या जीवनदर्शन केंद्र येथे युवा दर्शनचे संचालक आणि वेस्टर्न रिजन यूथ डायरेक्टर म्हणून ते युवकांच्या आध्यात्मिक आणि सर्वांगीण जडणघडणीसाठी मोलाचे योगदान देत आहेत. फादरांनी यापूर्वी पापडी, एव्हरशाईन सिटी, नंदाखाल अशा विविध धर्मग्रामांमध्ये आपले पाळकीय कार्य केले आहे. आपल्या प्रेमळ, संवेदनशील आणि बोलक्या स्वभावामुळे ते युवकांचे आवडते धर्मगुरू आहेत. युवकांच्या प्रती त्यांच्या मनात असलेली तळमळ आणि प्रत्येक युवकांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे आज अनेक युवक युवती युवा कार्याकडे आकर्षित होत आहेत. फादरांची मेहनत आणि चिकाटी यामुळे अनेक युवकांच्या जीवनात चांगला बदल होत आहे. अशा ह्या प्रेमळ, संवेदनशील आणि मार्गदर्शक धर्मगुरूचे आजच्या उपासनेसाठी हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व भाविकांचे फातिमा मातेच्या नोवेनासाठी हार्दिक स्वागत. चिंता ही आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. चिंता ही जरी एक नैसर्गिक भावना असली तरी ती तीव्र झाल्यावर आरोग्यासाठी ओढवून घेतलेली समस्याच ठरते. आजच्या काळात तणाव व मानसिक आरोग्याच्या समस्यांना अनेक जण सामोरे जात आहेत. प्रत्येकाच्या जीवनात चिंतेने घर केले आहे. शालेय विद्यार्थ्यांची चिंता, तरुण पिढीला भेडसावणारे प्रश्न, प्रौढांना आपल्या नोकरी धंद्याचा व कुटुंबाच्या समस्यांचा आलेला ताण, म्हातारपणी एकटेपणाने ग्रासलेले मन, अशा बऱ्याच समस्यांचा चिंतामय डोंगर घेऊन प्रत्येकजण जीवनाची वाटचाल करत आहेत. प्रभू येशूला जेव्हा क्रुसावर खिळण्यात आले त्यावेळी त्याचे शिष्य घाबरले होते, असहाय्य आणि चिंतेने भारावलेले होते. या संकटसमयी पवित्र मरिया त्या शिष्यांची आधारस्तंभ ठरली. तिने पुन्हा एकदा सिद्ध केले की परमेश्वरावर विश्वास ठेवून प्रार्थना केली तर सर्व संकटांवर आपण मात करू शकतो. कारण परमेश्वर म्हणतो, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. याच विश्वासाने आज या मिसाबलीमध्ये आपण चिंतामुक्त होण्यासाठी परमेश्वराची कृपा मागूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपणा सगळ्यांना ठाऊक आहे की संपूर्ण भारत देश हा शोकाकुल आहे आणि त्याचप्रमाणे संपूर्ण जगामध्ये हा शोक व्यक्त केला जात आहे. कारण भारतातील महान उद्योजक, एक महान तारा लुप्त पावलेला आहे, रतन टाटा, आणि त्यांच्यासाठी आपण विशेषरित्या प्रार्थना करत आहोत. परमेश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी, कारण त्यांचं योगदान हे फार महान होतं. त्यांना चिंता होती, परंतु ही चिंता प्रेमाची आणि विश्वासाची होती आणि म्हणूनच त्याने महान असं कार्य भारतासाठी आणि संपूर्ण जगातील लोकांसाठी केलेलं आहे. त्यांच्यासाठी आपण शोक व्यक्त करत असताना त्यांची जी जवळची माणसं आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांचं सांत्वन व्हावं व त्याचप्रमाणे परमेश्वराने त्यांना स्वर्ग राज्यात सुख बहाल करावं म्हणून प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो,
पवित्र रहस्ये साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावेत, म्हणून क्षणभर शांत राहूया. मरियेच्या मध्यस्थीने आपल्या पापांची आपण कबुली देऊया आणि परमेश्वराकडे दयेची याचना करूया. सर्वजण एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केलेले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी बाबा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहेत. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्ती मार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलचे गलतीकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, क्रूसावर खेळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे? तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला की विश्वासपूर्वक श्रवणाने मिळाला? इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यावयाचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळून पाहत आहात का? तुम्ही इतकी दुःखे सोसली हे व्यर्थ झाले का? ह्याला व्यर्थ कसे म्हणावे, जो तुम्हाला पवित्र आत्मा पुरवतो आणि तुम्हामध्ये चमत्कार घडवून आणतो? तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की विश्वासपूर्वक श्रवणाने? प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. इस्रायलचा देव प्रभू धन्यवादित असो. देवाने आपल्यासाठी आपला सेवक दावीद ह्याच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे. हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाद्वारे सांगितले होते. आपल्या शत्रूंच्या आणि आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी, अशासाठी की आपल्या पूर्वजांवर त्यांनी दया करावी आणि त्यांनी आपला पवित्र करार स्मरावा. जी शपथ आपला पूर्वज अब्राहम ह्याच्याशी त्याने वाहिली ती स्मरावी. ती अशी की तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्यासमोर पवित्रतेने आणि नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल
असे मी करीन. शुभवर्तमानासाठी उभे असा. हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, तुमच्यामधला कोणी एक आपल्या मित्राकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा, मला 3 भाकरी उसण्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही. पण मित्र आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे आणि माझी मुलं माझ्याजवळ झोपली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा मित्र आहे, ह्यामुळे जरी तो त्याला उठून त्याला देणार नाही, तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाते. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती उदार असते पवित्र आत्मा देईल. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण आपल्या माऊलीच्या मध्यस्थीने प्रभू येशू ख्रिस्ताकडे जमलेलो आहोत, कारण ती आपल्याला सातत्याने प्रभूकडे घेऊन जाते. प्रभूची शुभवार्ता तिला मिळाली, परंतु असंख्य अशा गोष्टी तिला आपल्या अंतःकरणात ठेवाव्या लागल्या आणि त्याच्यावर तिनं चिंतन केलं. चिंता होती बाळाची, परंतु विश्वास होता परमेश्वरावर, आणि म्हणून सगळ्या गोष्टी सहज सुटत गेल्या. कारण मरिया माता ही आपल्याला परमेश्वराने देणगी दिलेली आहे आणि ती आपल्या देखील गाठी सोडवत असते आणि आपल्याला देखील परमेश्वरामध्ये अधिकाधिक आनंदमय जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करत असते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनाची गाडी ही 2 रुळावरून धावत असते आणि हे दोन्ही रूळ पाहिले तर ते एकमेकापासून विभक्त नाहीत. जरी ते लांब असले, दूर असले, तरीसुद्धा ते महत्त्वाचे आहेत आणि ते एकाच दिशेने धावत असतात. त्याचप्रमाणे आपल्या हे जीवनामध्ये आनंदाचे क्षण असतात, तर कधी आपल्या जीवनामध्ये दुःखाचे क्षण असतात. कधी आपलं जीवन हे परमेश्वराच्या आशीर्वादाने भरलेलं असतं, तर कधी आपल्याला वाटते की आपल्या जीवनामध्ये खूप आणि असंख्य असे आव्हाने, अडथळे आहेत. कधी आपल्याला परमेश्वराने हे स्वच्छ असं आरोग्य दिलेलं आहे, सुदृढ असं आरोग्य दिलेलं आहे, त्याचा आपण लाभ घेत असतो, तर कधी आपल्याला नम्र होऊन आजारपणाचा स्वीकार करावा लागतो. कधी आपण एकमेकांच्या सहवासात राहून हा आनंद व्यक्त करत असतो, आपली नातीगोती सांभाळत असतो, तर कधी आपल्या वाटेला एकलकोंडेपणा येत असतो, आपल्या जीवनाचा कोंडमारा होत असतो. पण ही जीवनाची गाथा आहे, जीवनाचं रहस्य आहे आणि या रहस्यातून आपण जात असताना
परमेश्वर आपल्या जोडीला आहे. मरिया माता आपल्यासाठी मध्यस्थी करते, प्रार्थना करते. आणि ज्या टप्प्याटप्प्यामध्ये आपलं जीवन हे आपण जगत असतो तेव्हा अनेक गोष्टीचं रहस्य हे उलगडत असते. कारण मरिया माता आपल्या जीवनातील गाठी सोडवते आणि आपल्याला ते रहस्य आपल्यासमोर आणत असते. परंतु हे जीवन जगत असताना जर आपण चिंता करू लागलो तर चिंता आपल्याला आपलं व्यक्तिमत्व विखरून टाकते, पसरून टाकते. त्याच्यामुळे आपण बेचैन होतो, आपण चिंताग्रस्त होतो, आपण अस्वस्थ होतो आणि त्याचा लाभ आपल्या जीवनाला होत नाही. कारण चिंता करून कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. उलट त्याच्यामुळे आपल्या शरीरावर, आपल्या मनावर ताबा निर्माण होतो आणि जर तो योग्य नसेल तर आपल्या जीवनाची हानी होत असते. परंतु जर आपण चिंता न करता चिंतन करायला लागलो तर आपली संपूर्ण बुद्धी, आपलं संपूर्ण जीवन हे एकाग्र होत असते. इट बिकम्स फोकस. आणि आपल्याला समजतं की परमेश्वराची कृपा आपल्यावर आलेली आहे. परमेश्वराचे शब्द आपल्याला काहीतरी नवीन दाखवत आहे. आता मी योग्य प्रकारे पारख करू शकत आहे, मी निर्णय घेऊ शकत आहे. कारण या जगामध्ये आपण कोणत्याही परिस्थितीतून सुटलेले नाहीत. जे आहे ते आपल्याला स्वीकारायचं आहे. परंतु जेव्हा आपण चिंतन करायला लागतो तेव्हा परमेश्वर आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो. आणि म्हणूनच परमेश्वर आजच्या दिवशी आपल्याला चिंतन करण्यासाठी आमंत्रित करत आहे की आपण चिंता करून आपल्या आरोग्यासाठी, स्वास्थ्यासाठी अनेक अशा समस्या ओढवून घेतो का, की आपण याच्यातून मार्ग काढून परमेश्वराच्या प्रीतीवर विश्वास ठेवून आपल्याला आपला विश्वास दाखवत मार्गक्रमण पुढे जात हा आनंद स्वीकारू शकतो. फेसिंग द जायंट हा एक इंग्रजी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये जो डिरेक्टर आहे, जो रायटर आहे, जो प्रोड्युसर आहे, जो ॲक्टर आहे त्याचं नाव ॲलेक्स केनब्रिक्स. आता फेसिंग द जायंट म्हणजे काय, एखाद्या बलाढ्य शक्तीला सामोरे जाणे असा त्याचा अर्थ होतो. ही जी व्यक्ती आहे ती आपल्यासमोर, जगासमोर हा चित्रपट आणते जेणेकरून आपण तो पाहिल्यानंतर आपले वैयक्तिक जीवन कसं, आपलं वैवाहिक जीवन कसं आहे आणि आपलं व्यावसायिक जीवन कसं आहे याच्यावर तो आपल्याला प्रकाश जो टाकत आहे. ही व्यक्ती एक फुटबॉल टीमची कोच आहे. आता अमेरिकेमध्ये फुटबॉल म्हटल्यानंतर बेसबॉल असतो, तर त्या टीमचे हे कोच आहेत. परंतु त्यांचं वैयक्तिक जीवन हे तेवढं चांगलं जात नाही, कारण अनेक चिंतेने ते ग्रासले गेलेले आहेत. आणि ही चिंता कसली तर वैवाहिक जीवनामध्ये 4 वर्ष झालेले आहेत, अजूनही घरामध्ये पाळणा हललेला नाही. बायकोमध्ये आणि त्याच्यामध्ये सातत्याने होणारी भांडणं, अपशब्द आणि त्यांच्यामध्ये संवाद एवढा चांगला नाही, म्हणून ते वैवाहिक जीवन देखील तणावाचं निर्माण झालेलं आहे. व्यावसायिक जीवनामध्ये फार मोठी जबाबदारी आहे, या टीमला तयार करायचं आहे, परंतु अजूनही कुठल्याही प्रकारचं यश त्यांच्या पदरात नाही. सातत्याने अपयश त्याला मिळत आहे आणि म्हणून आजूबाजूला वातावरण हे त्याच्या विरुद्ध झालेलं आहे. हे तर सगळं पाहतो, तू निराश होतो, हतबल होतो, हताश होतो. त्याच्या जीवनाचा जणू काही कोडमारा झालेला आहे की हे माझ्या विरुद्ध का होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती, त्याच्या ओळखीचीच व्यक्ती जी प्रार्थनेमध्ये आहे, आध्यात्मिकतेचा त्याला गंध आहे आणि हा गंध तो इतरांना देतो आणि त्यांच्यामध्ये आशा निर्माण करत असतो. तर ही व्यक्ती जेव्हा ऑफिसमध्ये बसलेली होती तेव्हा तो प्रॉफिट म्हणजे संदेश देणारा व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं की मला परमेश्वराने तुझ्याकडे पाठवलेला आहे. तो त्याच्याकडे बघतच राहिला. त्याला थोडीशी शंका निर्माण झाली, परंतु त्याने सांगितलं की तुझ्यासाठी परमेश्वराचं वचन आहे ते मी तुला सांगत आहे. प्रकटीकरण अध्याय 3 वचन 7 आणि 8 जे आहे ते त्याने त्याच्यासमोर ठेवलं. तो सांगतो जो पवित्र आहे, जो सत्य आहे, जो दाविदाची किल्ले ज्याच्याजवळ आहे, ज्याने एकदा उघडल्यानंतर तर बंद होऊ शकत नाही, बंद केल्यानंतर उघडू शकत नाही, तो परमेश्वर तुला सांगत आहे की तुझी सर्व कृत्ये त्याला ठाऊक आहेत. तुझी सगळी कृत्ये त्याला ठाऊक आहेत. त्याने तुझ्यासाठी दरवाजे उघडलेले आहेत, ते कोणीही बंद करू शकत नाही. तुझी शक्ती ही थोडीच आहे, परंतु तू देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि ते पाळले आहेत आणि देवाच्या नावाला नाकारले नाहीस.
ती व्यक्ती गोंधळून गेली. नक्की हा संदेष्टा काय सांगत आहे त्याला समजलं नाही. जेव्हा ही व्यक्ती बाहेर गेली तेव्हा हा धावत जाऊन त्याच्या मागे आला आणि सांगितलं की नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे. तू घाबरू नकोस, परमेश्वराने दरवाजे तुझ्यासाठी उघडलेले आहेत, ते कोणीही बंद करू शकत नाही. म्हणजे काय? तो सांगतो की जर 2 शेतकरी पावसाची वाट बघत आहेत, परंतु एक जण तयारीला लागलेला आहे, जमिनीची मशागत करत आहे आणि अजूनही दुसरा वाट बघत आहे, तुला कोणता शेतकरी अधिक महत्त्वाचा आणि तयारीचा दिसतो? त्याने सांगितलं, जी व्यक्ती तयारी करत आहे आणि मशागत करत आहे. ख्रिस्ताडाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये अनेक चिंता आहेत, प्रश्न आहेत, अडथळे आहेत, परंतु आपल्याला आपल्या जीवनाची मशागत करायची आहे. मागे बसून रडत, ओक्साबोक्षी रडत, कोणाला द्वेष देत, देवाला दोष देत आपल्याला चालणार नाही, तर आपल्याला मशागत करावी लागली. त्यांनी तो शब्द खरोखर पाळला. त्याला समजलं की हा संदेशता मला काहीतरी सांगून गेलेला आहे, आता मला माझ्या जीवनावर विशेषरित्या चिंतन करावं लागेल. त्यांनी चिंतन करायला सुरुवात केली की माझा जन्म कशासाठी झालेला आहे, माझं वैयक्तिक जीवन हे कशासाठी आहे, माझं वैवाहिक जीवन हे कशासाठी आहे. जी व्यक्ती माझ्या जीवनात आलेली आहे, एवढी वर्ष माझं तिचं पटत नव्हतं, पण परमेश्वराने तिला माझ्या जीवनात पाठवलं असेल तर परमेश्वराच्या योजना काय आहेत आणि परमेश्वराने ही जी टीम माझ्याकडे दिलेली आहे त्याचा हेतू काय, पर्पज काय. त्याने देवाचा शब्द उघडला, तो वाचायला सुरुवात केली, त्याच्यावर चिंतन केलं आणि त्या पद्धतीने त्याने आपल्या जीवनाची आखणी केली. ध्येय, दिशा आणि धोरण त्याने देवाच्या शब्दावर आखायला सुरुवात केली. आता कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनात नको, कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप नको, तर मला माझ्या जीवनाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. त्यांनी जबाबदारी स्वीकारली, त्याचं परिवर्तन झालं, त्याचे शब्द बदलले, त्याचं वर्तन बदललं, त्याचा स्वभाव बदलला आणि हे प्रत्येक व्यक्ती पाहत होते. त्याने आपल्या टीमला धीर आणि आधार देत असताना सांगितलं, जर आपण जिंकलो तर परमेश्वराला गौरव आणि जर आपण हरलो तरी परमेश्वराला गौरव, कारण परमेश्वराने ही संधी आपल्याला दिलेली आहे. कमालीचा आत्मविश्वास त्याने आपल्या तरुणामध्ये निर्माण केला, कमालीचा. आणि त्यातून त्या मुलांनी पाहिलं की खरोखर परमेश्वर त्याच्याद्वारे कार्य करत आहे आणि परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे. म्हणून ही जी टीम सातत्याने हरत होती त्याच्यामध्ये विश्वास आणि प्रीती जागृत झाली आणि त्या निर्देशकाने दाखवलेलं आहे की सगळ्यात मोठ्या विशाल आणि बलाढ्य अशा टीमच्या समोर ते जिंकले, कारण त्यांचा विश्वास हा प्रबळ झाला. आपण प्रत्येकजण एकमेकांसाठी माध्यम होऊ शकतो, जेणेकरून आपल्यामध्ये कमालीचा विश्वास निर्माण होईल आणि परमेश्वर त्याचं कार्य आपल्याद्वारे करत आहे याची साक्ष देखील आपण जगासमोर ठेवू शकतो. म्हणून आपण चिंता करत बसायचं नाही, आपल्याला चिंतन करायचं आहे. आपल्याला चिंता आहे, काळजी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत, परंतु ते समर्पित करता आले पाहिजे. ज्या प्रकारे मरिय मातेने सगळ्या गोष्टी समर्पित केल्या, तेव्हा हा चमत्कार आपण आपल्या जीवनामध्ये पाहू शकतो. चिंता करतो तेव्हा आपली चिता जळत असते, चिंता करतो तेव्हा आपली चिता जळत असते, परंतु चिंतन करतो तो चिरंजीवी होत असतो. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला त्या चिरंजीवी होण्यासाठी, दीर्घायुष्य होण्यासाठी, त्या चंदनाचा गंध दरवळवण्यासाठी बोलावत आहे. आणि तो कुठे आहे? बायबलमध्ये आहे. तो आपल्या जीवनाचा खरा वाटा आहे. आपण बोलतो ना, खाकेत कळसा आणि गावाला वळसा. आपल्याकडे आहे सगळ्या गोष्टी, पण आपण इकडे तिकडे सगळ्या गोष्टी शोधत असतो. जशी हरिणी ही त्या कस्तुरीसाठी इकडे तिकडे धावत असते, पण तिला माहीत नाही, कारण ते जे गंध आहे तो तिच्या बेंबीतूनच येत आहे. आणि आपलं देखील तसंच होते. आपण सर्वत्र फिरत असतो, मात्र देवाचा शब्द उघडत नाही, त्याचा संदेश घेत नाही. म्हणून आजचं शुभ वर्तमान आपल्याला किती सुंदर रीतीने सांगते बघा, की शोधा म्हणजे सापडेल, शोधा म्हणजे सापडेल, मागा म्हणजे मिळेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. त्या व्यक्तीने संपूर्ण आपली शक्ती, आपलं व्यक्तिमत्व एकाग्र केलं, म्हणून त्याच्या जीवनामध्ये ही प्रसन्नता फुलली. आणि त्यांनी योग्य प्रकारे शोधलं, योग्य प्रकारे मागितलं आणि योग्य प्रकारे ठोठावलं, म्हणून देवाचा दरवाजा त्याच्यासाठी उघडला गेला.
आपला देखील परमेश्वर बोलावत आहे की आपण कशा प्रकारे देवाच्या या परिस्थितीला किंवा जीवनात निर्माण होणाऱ्या या संघर्षाला प्रतिसाद देणार. आणि आपण 2 प्रकारचे प्रतिसाद देत असतो, चिंतामुक्ती आणि चिंतायुक्ती. मग आपल्यासमोर प्रश्न निर्माण होईल की आपलं जीवन हे चिंतामुक्त होऊ शकतं का? इज व्हेरी फ्री लाईफ पॉसिबल? आपल्या जीवनातील चिंता हे नष्ट होऊ शकतात का? जर तुमच्यासमोर मी प्रश्न केला की एखाद्या दारोड्याच्या हातामध्ये गाडी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बसायला सांगितलं, तुम्ही बसणार की नाही बसणार? नाही बसणार का? कारण अपघात होण्याची शक्यता आहे. जर एखाद्या छोट्या मुलाच्याकडे कार दिली त्या चालवायला, जो शिकलेला नाही, तर तुम्ही त्या गाडीमध्ये बसणार का? नाही बसणार. आणि त्या बाळाला सुद्धा बसू देणार नाही का? अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर आपल्या जीवनाच्या गाडीचं हँडल ही भीतीचं असेल तर आपली गाडी पुढे जाणार नाही. परंतु आपल्या जीवनाच्या गाडीचं हँडल हे प्रीतीचं असेल, विश्वासाचं असेल, तेव्हाच ते पुढे जाऊ शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज समाजामध्ये, कुटुंबामध्ये सर्वत्र आपल्याला प्रश्न दिसतात. लहान मुलं, त्यांचा अभ्यास आणि पुढे त्यांचं करिअर कसं होईल याची आपण चिंता करत असतो, पण तो चिंतनाचा विषय आहे. आपली मुलं ही कामानिमित्ताने बाहेर गेलेले असतात, शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गेलेले असतात. आपण त्याची चिंता करतो, पण तो चिंतनाचा विषय आहे. असंख्य लोक हे व्यवसाय करतात, कधीकधी त्यांच्या पदरी अपयश येत असतं, कधीकधी त्यांना दगदग होत असते. अशा वेळेस आपण चिंता करतो, परंतु तो चिंतनाचा विषय आहे. अनेक वेळेला आपण लोन काढतो, घरं बांधतो, आपल्या बिझनेससाठी पैसा टाकतो आणि अशा वेळेस आपल्याला टेन्शन येते, चिंता करायला लागतो. तो देखील चिंतनाचा विषय आहे. आपले नातेसंबंध, पती पत्नीमधले नातेसंबंध, आई वडील मुलांचे नातेसंबंध आणि त्याचप्रमाणे नातेवाईकामध्ये पडलेली ठेणगी आणि सातत्याने होत राहणारी भांडणं हा चिंतनाचा विषय आहे. परंतु आपण चिंता करत बसतो. अनेक वेळेला अपयश आल्यामुळे आपल्या जीवनाचा कोंडमारा होतो, एकलकोंडे होतो. हा चिंतनाचा विषय आहे, चिंतेचा विषय नाही. पण याच्यातली फरक काय नक्की? याच्यातला फरक एवढाच, चिंता जेव्हा आपण भीतीने करत असतो तेव्हा असंख्य आजारांना आपण आमंत्रण देत असतो. असंख्य असे नकारात्मक विचार आपल्या आजूबाजूला घर करून बसतात. परंतु त्या चिंतेमध्ये जर प्रेम आणि विश्वास असेल तर तेव्हा आपले सगळे जे विचार आहेत ते परमेश्वराच्या चरणाशी आल्यानंतर आपल्यासाठी दरवाजे उघडले जातात. आज रतन टाटा यांची अंत्यविधी होता. तर दिवंगत रतन टाटा आपल्याला सांगतात की आपल्या जीवनामध्ये जर चढ उतार नसेल, आपल्या जीवनामध्ये जर चढ उतार नसेल तर आपण जिवंत नाहीत. कारण जर हॉस्पिटलमध्ये ECG मशीन बघितली आणि त्याची सरळ लाईन बघितली, याचा अर्थ काय होतो की माणूस मेलेला आहे. म्हणून जीवनामध्ये चढ उतार असणे फार गरजेचं आहे, कारण त्या गोष्टी आपल्याला जिवंत ठेवत असतात. मग आपल्याला प्रश्न विचारावा लागेल की परमेश्वर ज्याने माझ्यासाठी हे जीवन निर्माण केलेलं आहे, हे रहस्य आहे, परंतु परमेश्वर, खुद्द परमेश्वर या रहस्याचं समाधान आहे. बायबलमधली काही उदाहरण मी तुमच्यासमोर प्रकट करतो. पहिलं उदाहरण म्हणजे योब. योबची कथा तुम्हाला माहिती आहे. परमेश्वराला सैतान चॅलेंज करतो की हा तुझा भक्त आहे, पण हा भक्त तुटणार आहे, त्याला तोडण्यासाठी मी जाऊ शकतो. परमेश्वर त्याला सहज परवानगी देतो. त्याची संपत्ती जाते, त्याची जनावरं जातात, त्यांची मुलं मरतात. अशा वेळेस योब सांगतो, देवाने दिलं, देवाने घेतलं, देवाचं नाव धन्य असो. परंतु तो विश्वास थोडासा डगमगायला लागतो. योब सांगतो की परमेश्वरा, तू मला कशाला जन्माला घातलं? मला हे आता बघवत नाही, माझ्यावर अत्याचार होत आहेत, हे माझं पाप आहे का? तेव्हा परमेश्वर त्याचा साक्षात्कार जेव्हा त्याला करतो तेव्हा योबला समजते की मी किती शुष्क आणि शूल्य आहे, किती नगण्य आहे. कारण परमेश्वर हा निर्माता आहे, तो सर्वत्र सर्वज्ञ सर्व शक्तिमान आहे. मला चिंता करायची गरज नाही, कारण सगळं हे त्याच्या कृपेने आणि त्याच्या वाणीने होत असते. म्हणून योबाला ते ज्ञान मिळालं की परमेश्वर या सगळ्या गोष्टी घडवून आणतो, कारण त्याने माझी निवड केलेली आहे. जक्कई
जक्कई हा उंबराच्या झाडावर चढलेला होता, कारण त्याच्यामध्ये अपराधीपणाची भावना होती. ओझं घेऊन चाललाय, कितीतरी लोकांना लुटलेला आहे, अरे कुठे जाणार, आपल्याला कुठेतरी याची भरपाई करावी लागेल. त्याला ओझं झालेलं होतं. येशूने सांगितलं, ये, तुझ्या घरी आज मी येणार आहे. देव प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरात आले. आज या घराला तारण प्राप्त झालेला आहे. त्याची चिंता नाहीशी झाली, अपराधीपणाची भावना निघून गेली. त्याने ज्या गोष्टी घेतलेल्या होत्या सगळ्यांना 4 पटीने परत केल्या. आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. चिंतन करा, चिंता नाही, कारण त्याच्यातून मार्ग परमेश्वर दाखवत आहे. आणि म्हणून आपल्याकडे सुंदर असं उदाहरण आहे, मार्था आणि मेरी. आणि मार्था दगदग करत आहे, प्रभू आलेले आहेत, मरिया तिकडे बसलेली आहे. आपल्या भाषेत आपण बोलतो वार्ता करायला बसली आहे, चर्चा करायला बसली आहे, पण ते महत्त्वाचं होतं. म्हणून प्रभू येशू तिला सांगतो की मार्था, केवढी दगदग करते तू, मरियेने चांगला वाटा निवडला आहे. म्हणजेच प्रभू येशू तिला पण सांगत आहे, हा वाटा तुझ्यासाठी पण आहे, तू सुद्धा ये. आपण अनेक गोष्टीमध्ये दगदग करत आपण आपलं जीवन गुंतून ठेवलेलं आहे, पण चांगला वाटा आणि प्राधान्य आपण विसरलेलो आहे. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला हा वाटा निवडण्यासाठी सांगत आहे. आणि तो वाटा कसा निवडायचा? जेव्हा शिष्य आणि येशू हे मचव्यामध्ये होते, अचानक वादळ सुरू झालं. आणि या वादळामुळे सगळे शिष्य हे भयभीत झाले. प्रभू आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. आणि प्रभू उठतात आणि त्यांना सांगतात की तुमचा विश्वास कुठे आहे, मी तुमच्या जोडीला आहे. आपल्या जीवनामध्ये असे वादळ येत राहणार आहेत. आपल्याला तो वाटा जो दिलेला आहे तो विश्वासाचा वाटा आहे, भीतीचा नाही. जो आपल्याला वाटा दिलेला आहे तो प्रेमाचा आहे, सहनशक्तीचा आहे. तो आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण चिंतन करत असताना आपल्याला दिसतं की आज आपण आनंदाचा आत्मा का हरवत आहोत. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने जे आनंद आणि पवित्र आत्म्याचा जो वाटा ठेवलेला आहे ते का हरवून बसत आहोत. पहिल्या प्रथम की आपल्या जीवनामध्ये वाढलेला ताणतणाव, हा जो ताणतणाव वाढलेला आहे त्याला अनेक कारणं आहेत. आणि त्याच्यामुळे आपण अनेक समस्या आणि आजारांना आपल्या जीवनात ओढवून घेतलेला आहे. नंबर 2, आपल्या जीवनामध्ये वाढलेली धावपळ कोणाला शांत बसवत नाही. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या जीवनातली मनशांती विसरलेलो आहोत आणि हरवलेलो आहोत. आपल्या जीवनात वाढलेली शर्यत, स्पर्धा, कॉम्पिटिशन, त्याचं घर झालं, त्याची मुलं कामाला लागली, त्याच्या घरी गाडी आली, माझ्या घरी कधी येणार, अरे त्याला बघून तुझं जीव कशाला जळत आहे. परमेश्वर योग्य वेळी तुला देणार आहे. म्हणून ही तुलनात्मक काही स्पर्धा चालू आहे ना, त्याच्यामुळे आपण असमाधानी झालेलो आहोत आणि चिंतेला बळी पडत आहोत. आपण धावतोय, पळतोय, गोळा करतो आणि अचानक थांबतोय. परमेश्वर आपल्याला सिग्नल देतो आहे. आणि म्हणून प्रभू आपल्याला त्याच्या कृपेमध्ये वाढण्यासाठी बोलवतोय. ही कृपा आपण समजून घेतली पाहिजे. आणि ही कृपा कशामध्ये आहे? ओ दुःखी कष्टी भाराक्रांत जन हो, मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आता या विसावाचा अर्थ मी तुम्हाला करून दाखवतो की म्हणजे विश्वास. जेव्हा प्रभूकडे आपण येतो, देवळात येतो, माऊलीकडे येतो, खऱ्या विश्वासाने या. कोणाला दाखवण्यासाठी नाही, कोणाच्या भीतीपोटी येऊ नका, विश्वासाने या. हा हे माझं परमेश्वराशी असलेलं नातं, हे माझं माऊलीशी असलेलं नातं, हे माझं ख्रिस्त सभेशी असलेलं नातं, विश्वासाने या. म्हणजे साहस. जीवनामध्ये असंख्य असे वादळ येतील. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःहून हा क्रूस आपल्यासाठी वाहिलेला आहे. साहस. अनेक जण आजारी असतात, अनेक प्रकारचे नाना प्रकारचे आजार होतात. साहस दाखवा. अनेक संत त्यांना देखील हे आजार झाले आणि त्यांनी भक्ती केली, देवावरचा विश्वास कायम ठेवला. साहस असणे फार गरजेचं आहे. आणि म्हणजे वाणी, देवाची वाणी ऐकणे फार गरजेचं आहे. म्हणून प्रकटीकरण अध्याय 3:20 प्रभू आपल्याला सांगत आहे की मी दारापाशी उभा आहे, दार ठोठावत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकेल तो दरवाजा उघडेल, त्याच्या जवळ मी आज जाईन, त्याच्याबरोबर मी जेवेन आणि तो माझ्याबरोबर जेवेन. म्हणजे आपल्या दुःखामध्ये परमेश्वर आहे. त्याला देखील दुःख होते, त्याला देखील भावना आहेत, कारण ती व्यक्ती आहे आणि तो आपल्या जोडीला प्रवास करत आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या चरणाशी येत असताना आपल्याला सगळ्यात महान शस्त्र परमेश्वराने दिलेलं आहे ते म्हणजे प्रार्थनेचं.
तणाव कशामुळे निर्माण होतो? दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अपेक्षा आणि वास्तवता, एक्सपेक्टेशन अँड रियालिटी, याच्यामध्ये असलेला गॅप म्हणजे तणाव. कारण आमची अपेक्षा भंग झालेला आहे, आमची अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. हा जो गॅप आहे तो आपण प्रार्थनेमध्ये कन्वर्ट करूया, GAP, गॅप. जी म्हणजे ग्रॅटिट्यूड. देवाने आतापर्यंत आपल्यासाठी काय केलं ते गोष्टी आठवा, त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. ए म्हणजे अवेअरनेस, मी नग्न आहे, मी शुष्क आहे. आणि त्याचमध्येच आपण ओळखलं पाहिजे की देव कोण आहे. तुम्ही मला कोण म्हणून संबोधता, तुम्ही मला कोण म्हणून ओळखता. ही ओळख एकदा झाली म्हणजे या गोष्टी आपण सहज उचलू शकतो. P म्हणजे पिटिशन, आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, शेजाऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी मागत राहा. म्हणजे परमेश्वर तुमचं हृदय पाहून तो तुम्हाला नक्कीच त्याचं बक्षीस देईल. आपल्याला प्रार्थना करायचं आहे. आणि म्हणूनच एक डॉक्टर हॉल नेंबर ते आपल्याला सांगतात, आणि ती सुंदर अशी प्रार्थना जगामध्ये असंख्य व्यक्ती करत आहेत. ती प्रार्थना आपण सातत्याने केली पाहिजे आणि काही काना ती ठाऊक देखील असेल. ते म्हणतात, हे परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्यासाठी मला मनाची प्रसन्नता, हृदयाची शांतता दे. ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्यासाठी मला धैर्य दे. आणि या दोघातला अर्थ आणि फरक समजण्यासाठी मला शहाणपण दे. परमेश्वराने आपल्याला शहाणपण दिलेलं आहे. मरिया माता आपल्यासाठी मध्यस्थी करते, आपल्याला सांगते तो काय सांगत आहे ते ऐका. तो वाटा आपल्याला घेता यावा, प्रभू येशूचं आपल्याला ऐकता यावं. आणि चिंता नाही तर चिंतनाद्वारे आपण प्रभूला समर्पित करत असताना चांगलं आरोग्य, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य आपल्याला लाभावं म्हणून प्रार्थना करूया. आमेन. आपल्या विनंत्या परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करूया. परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवून आता आपण आपल्या गरजा व विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. ख्रिस्त सभेसाठी आपल्या ख्रिस्त सभेची दुरावा आणणारे पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी आणि व्रतस्थ यांच्याद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला प्रेमाचा आणि सेवाभावाचा संदेश जगभरात पसरवण्यास कृपा व शक्ती मिळावी. तसेच चिंताग्रस्त लोकांना शांतीचा संदेश देण्यास व मार्गदर्शन करण्यास ते समर्थ ठरावेत म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. कुटुंबासाठी आपल्या धर्मप्रांतातील सर्व कुटुंबात प्रेम, शांती आणि एकोपा वाढवा. आपल्या कुटुंबातील लहान मुलं, तरुण वर्ग व वयोवृद्ध व्यक्तींना आनंदी व आरोग्यदायी जीवन लाभावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. युवा पिढीसाठी आपल्या धर्मग्रामातील सर्व युवक युवतींनी जीवनात चांगला मार्ग निवडावा. सर्व प्रलोभनापासून, व्यसनापासून त्यांचे रक्षण व्हावे. त्यांच्या शिक्षणावर, नोकरीधंद्यावर परमेश्वराचा वरदस्त असावा. जे जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांना चांगला जोडीदार मिळावा. चिंतामुक्त व निरोगी जीवन जगण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. देशासाठी आपल्या देशाचे कामकाज पाहणाऱ्या सर्व नेत्यांवर प्रभूची कृपा असावी. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास ते समर्थ ठरावे जेणेकरून समस्त नागरिकांना चिंतामुक्त जीवन जगता येईल. त्यासाठी आपण आपल्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आवश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी आपल्या समाजात अनेक लोक इतरांसाठी आवश्यक सेवा पुरविणाऱ्याचे काम करतात. जसे डॉक्टर, पोलीस अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते,
सैनिक, वायुसेना इत्यादी या सर्वांना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व हे सत्कार्य पुढे नेण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या, अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. तुझ्या दयेला अनुसरून तू त्या स्वीकारून घे व आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानांचा लाभ घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनींनो, माझे तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे. तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे सर्व समर्थ बापा, आमच्या या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करावयास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत ही योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरीच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभारगीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरलेले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसूळ मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो.
हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थानाचे आहे. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. जे आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेनं महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. राज्याधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताची शपथ.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या साक्रामेंताचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. फातिमा मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अति पवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझ्या भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी या पवित्र मंदिरात एकत्र जमलो आहोत. हे आमचे आश्रयदाते माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नित्य मूल्यांचा आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमची संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जीवन नकोस वाटतं, तेव्हा तू आमच्याजवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सोज्वळ, पापभिरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा व प्रायश्चित्यकरणाचा संदेश दिलास. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सर्वकालीन सुख मिळवण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकवलेस. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्यनेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व चांगले मरण यावे म्हणून तू आम्हाला आशीर्वाद दे. हे माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठवले नाहीस. यावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करतो. आमची विनंती मान्य कर. एकत्र. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा, प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद. समोर असलेल्या व वेदीवर बसलेल्या सर्व चिंताग्रस्त आत्म्यांना माझं वंदन. आपण चिंताग्रस्त आहोत, आपण चिंता करतो, हे चांगलं आहे. कारण मला सांगा, जर आपल्याला चिंता नसती, उद्याची चिंता नसती, भविष्याची चिंता नसती, मृत्यूनंतर आपलं काय होणार आहे ह्याची चिंता नसती, तर हे चर्च असं तुडुंब भरलं नसतं. आणि म्हणून चिंता वाईट नाही. मात्र जर चिंता केली तर तो वेडेपणा ठरतो, आणि चिंता नाही केली तर तो
बेफिकीरपणा ठरतो. परंतु आज आपल्याला फादर क्रिस्टोफर वाज यांनी एक सुंदर संदेश दिलेला आहे. चिंता करून चिंतेवर जाऊ नका, तर चिंतन करून श्रद्धेत आणि विश्वासात दृढ व्हा, चिरंतन व्हा, चिरंजीव व्हा. आपण जोरदार टाळ्या वाजवून फादर क्रिस्टोफर यांचं अभिनंदन करूया. थँक्यू फादर. फातिमा मातेच्या दर्शनासाठी मध्यस्थी घेऊन आलेले जे अनेक भाविक आहेत, वेगवेगळ्या धर्मग्रामातून पंचक्रोशीतून आलेले आहेत, त्यांचं आम्ही इथं हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या सर्व चिंता जाताना फातिमा मातेकडेच ठेवून जा, चिंतामुक्त होऊन जा आणि तुम्ही चिंतेचं जीवन जगू नका, तर चिरंजीव व्हा. तुमच्या मध्यस्थीसाठी आम्ही प्रार्थना करतो, फातिमा मातेच्या चरणी विलीन होतो. प्रिय बंधू भगिनींनो, जे बाहेरून पहिल्यांदा आपल्या धर्मग्रामात आलेले आहेत, आज नोवेनासाठी आलेले आहेत, त्यांच्यासाठी आमच्याकडे फातिमा मातेने आशीर्वादित केलेली, फातिमा मातेच्या आशीर्वादित केलेली रोजरी विनामूल्य भेट म्हणून आहे. जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी वेदीच्या मागे सॅक्रेस्टीत जाऊन ती आपल्यासाठी घ्यावी ही विनंती. त्याचप्रमाणे काही भाविक विचारत होते, किचन आणि प्रार्थना ज्या होत्या छापलेल्या होत्या त्या संपलेल्या होत्या. आपला स्टॉक आलेला आहे आणि बाहेर ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बाहेर फादर डॉक्टर रॉबर्ट डिसुझा यांनी भाषांतरित केलेलं ती माझी आई आहे हे पुस्तकही पवित्र मरियेच्या जीवनावर पोपना जे अनुभव आलेले आहेत त्यावर आधारित हे पुस्तक बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपली युवा संघटना हे आपले वाहतूक अधिकारी आहेत. या दिवसात ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. कृपया त्यांच्या सूचनांचं पालन करा. कदाचित ते तुमच्यातील हवा काढू शकणार नाहीत, पण तुमच्या वाहनातील हवा मात्र निश्चित काढतील. त्यामुळे त्यांच्या सूचनांचं पालन करा ही आपली विनंती. विशेषतः उद्याचा दिवस आणि आपल्या सणाच्या दिवशी जास्त वाहतूक असणार आहे, त्यामुळे कृपया त्यांच्या सूचनांचं पालन करा. उद्या नोवेनाचा शेवटचा दिवस असणार आहे आणि परवा शनिवारी आपण सुट्टी घेतलेली आहे. खूप काही कामं करायची आहेत, चर्चमध्ये सजावट वगैरे, त्यामुळे धर्मशिक्षणाचे वर्ग होणार नाहीत, कॅटेकिझम क्लासेस होणार नाहीत. मुलांनी आणि त्याच्या पालकांनी नोंद घ्यावी. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही सांगत असतो की लहान मुलंसुद्धा आपल्याबरोबर कम्युनियनसाठी येताना आशीर्वादासाठी पुढे येऊ द्यात. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, संडे स्कूलला आम्ही त्यांना शिकवत आहोत. परंतु आता प्रत्येक गोष्ट आम्ही पुन्हा पुन्हा सांगण्यापेक्षा पालकांनी पण आपल्या मुलांना तसं शिकवावं. आपल्या जोडीला आणताना, सोबत आणताना, बाहेर खेळायला ठेवताना त्यांनाही खांद्यावर हात फोल्ड करून दुमडून आशीर्वादासाठी पुढे घेऊन या, म्हणजे त्यांना रांगेत येण्याची सवय पुढेही लागेल. धन्यवाद. शेवटचं गीत घेऊ.